नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी. त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि आता तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. बघू शकता मी तांदूळ धुवून घेत आहे. तांदूळ 2 वेळेस धुवून घ्यायचं आहे. पाणी काढून मग नंतर चांगलं स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ शिजून घ्यायचं आहे. तांदूळ घेतलेले आहे शिजून आणि त्यामध्ये दालचिनी, लवंग, तेजपत्ता टाकत आहे मी आणि मीठ पण टाकणार आहे. मीठ टाकले आणि आता आपल्याला जिरे टाकायचे आहेत. बघू शकता जिरे पण टाकत आहे आणि आता आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. आणि मी घेतलेला आहे सोयाबीन. याला आमच्याकडे साधू मटण पण म्हणतात आणि याला सोयाबीन पण म्हणतात. सोयाबीनमध्ये पाणी टाकत आहे आणि आता हे सोयाबीन आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. आणि मी ठेवलेली आहे कढई, त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आपले तांदूळ पण शिजत आहेत. आणि कढईत तेलामध्ये टाकलेले आहेत कांदे कढून घ्यायचे आपल्याला लागतात ना बिर्याणीसाठी. त्यासाठी मी कांदे कढून घेत आहे. बघू शकता कांदे थोडेसे लालसर होत आहेत आपले आणि आपले तांदूळ पण शिजलेले आहेत. बघा तांदूळ शिजलेले आहेत. जास्त शिजू नाही द्यायचे, थोडंसं मध्यम शिजू द्यायचं. झालेले आहेत आणि आपल्याला या तांदूळामधलं पाणी काढायचं आहे. आपली सोयाबीन पण वाफवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. कांदे पण कढलेले आहेत आणि मी कांदे काढून घेत आहे तेलामधून. प्लेटीमध्ये टाकले. आता आपल्याला मी चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये तांदूळ टाकत आहे. तांदूळमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे टाकलेले आहेत तांदूळ. आणि आता आपल्याला सोयाबीनमधलं पण पाणी काढायचं आहे. वाफवून घेतल्यानं पाणी जाते ना, त्यासाठी. आणि एक पातेलं घेतलं, पातेल्यात तेल टाकलेलं आहे. तेल कडलेलं आहे, त्यामध्ये कांदे टाकले मी. कांद्याला कडू द्यायचं. अशा प्रकारे कडूत आहेत कांदे. आणि आता आपल्याला टाकायचे आहेत मिरच्या वरून. आणि मिरच्या टाकलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला टाकायचं आहे लसूण, अद्रक, कोथिंबीर पेस्ट मी टाकलेली आहे. मिक्स करायचं. आणि आता आपल्याला टाकायचं आहे वरून कढीपत्ता. कढीपत्ता पण टाकलेला आहे मी. टमाटे टाकले. आपल्याला हलवायचं आहे. आणि तेजपत्ता टाकलेला आहे आणि जिरे टाकत आहे. मीठ टाकलेले आहे वरून. हळद पण टाकलेली आहे. छान कडलेलं आहे आपले मिरच्या ते छान कडलेले आहेत. आणि साऱ्यात शेवटी सर्व कडल्याच्या नंतर लाल मिरची टाकली. मिरची करपल म्हणून संपूर्ण कडल्याच्या नंतर शेवटी टाकलेलं आहे लाल मिरची आणि मिक्स केलेलं आहे.
तुम्ही टाकू शकता किंवा न टाकू शकता, पण मी टाकलेलं आहे. लाल मिरची, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ना. आणि आता मी फक्त यामध्ये घरकुल मसाल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही दुसरं कोणता पण करू शकता. आणि मी घरकुल मसाला टाकलेला आहे बिर्याणीमध्ये, मी तेलामध्ये कडलेला. आणि आता आपल्याला टाकायचं आहे सोयाबीन टाकत आहे. आणि सोयाबीनला तेलामध्ये थोडंसं मिक्स होऊ द्यायचं आहे, मसाले लागू द्यायचे, त्यासाठी थोडा वेळ ठेवायचं. झालेला आहे, थोडा वेळ मिक्स झालेले आहेत मसाले, सोयाबीनला लागलेले आहेत. आणि आता आपल्याला ह्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे. आणि तांदूळ टाकत आहे. तांदूळ पण टाकलेले आहे. थोडंसं असं व्यवस्थित करायचे आहे, तांदूळ सगळीकडे प्रेस करायचे. आणि आता आपल्याला कांदे टाकायचे आहेत, जे आपण तळून घेतले होते ना, ते कांदे असे तांदूळाचं वर टाकून ठेवायचे. आणि कोथिंबीर पण टाकायची आहे वरून. कोथिंबीर पण टाकलेली आहे मी वरून. मी कलरचा वापर केलेला आहे इथे. माझ्याकडे लाल कलर नव्हता, त्यासाठी ऑरेंज कलर होता, मग मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. आणि वरून टाकत आहे कलर. आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहे, 5 मिनिटासाठी वाफेवर. 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपली दम बिर्याणी तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आणि कलर पण छान आलेला आहे, वास पण खूप छान येतोय, एकदम छान दिसत आहे बिर्याणी. कलर पण खूप छान आलेला आहे बिर्याणीला, किती छान दिसत आहे बघा. आवडल्यास तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि कमेंटमध्ये सांगा कशी बनवलेली आहे मी बिर्याणी. लाईक करा, कमेंट करा सर्वजण. खूप छान दिसत आहे, खूपच छान.